जय शिवराय जय शंभूराजे. 1674मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 1675-1676मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी महानगर, गोवा यासोबतच उत्तर कर्नाटकाच्या स्वतंत्र मोहिमा गाजवल्या. त्यानंतर 1676मध्ये स्वराज्य विस्ताराची महत्त्वाची मोहीम दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे आखणी झाली. आणि इथून पुढं कारभाऱ्यांच्या आणि सोयराबाईंच्या खटकारस्थानाचा उद्रेक झाला. ह्याच्यामध्ये सोयराबाईंनी अशी भूमिका घेतली की छत्रपती संभाजी महाराजांना दक्षिण दिग्विजय मोहिमेवर घेऊन जायचं नाही. मग ह्या भूमिकेतून त्यांनी अक्षरशः राजांना असं सांगितलं की त्यांना जर घेऊन जाण्यात आलं तर मी अन्नत्याग करून स्वतःचा जीव देईल. मग ह्या भूमिकेमुळं शिवाजी महाराजांना नमतं घ्यावं लागलं आणि संभाजी महाराजांना ह्या मोहिमेवर नाही न्यायचा निर्णय त्यांनी घेतला. ह्यासोबतच सोयराबाई साहेबांनी अशी मागणी केली की शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत संभाजीराजे राजधानीतही राहणार नाहीत. मग ह्या दोन्ही मागण्या मान्य झाल्यामुळं एकंदर परिस्थिती अशी झाली की युवराजांनी मोहिमेवर जायचं नाही आणि युवराजांनी शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत रायगडावरही राहायचं नाही. मग ह्याच्यापुढं युवराजांना शृंगापुरी राहण्यासाठी महाराजांनी आदेश केले. शृंगापूर हे युवराजांचं सासरवाडी होतं, म्हणजे पिलाजी शिर्केंचं गाव होतं. मग शृंगापूरला गेल्यानंतर ह्या कालखंडामध्ये त्याने आपल्या लेखनावर भर दिला. संभाजीराजांनी आपल्या आयुष्यामध्ये एकूण 4 ग्रंथ लिहिले. पहिला बुधभूषणम, दुसरा नक्षिका, तिसरा नायिकाभेद, चौथा सातशतक. ह्यातला बुधभूषणम असं कळतं की बुधभूषणम हा ग्रंथ राजांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. हा संस्कृत ग्रंथ आहे. आणि बाकीचे हिंदी वगैरे. ह्यासोबतच राजांनी ज्यावेळेस राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस राज्यकारभार कसा चालवायचा ह्याचा संदर्भ म्हणून गागा भट्टांकडून एक ग्रंथ लिहून घेतला होता. त्याचं नाव समयनयन. हे एकूण साधनं आढळतात त्यांच्या आयुष्यामधली. ह्याच्यापुढं त्यांची नेमणूक सुभेदार म्हणून झाली. प्रभावळी आणि शृंगापूर ह्या सुभ्याचे सुभेदार म्हणून झाली. मग शृंगापूरला गेल्यानंतर जरी ते सुभेदार असले तरी त्यासोबत युवराजच होते. त्यामुळे ते युवराजाचे कामं म्हणजे थोडक्यात न्यायनिवाडे करायचे, लोकांच्या जे काही हे आहेत दलिली ऐकायच्या, त्याचे न्यायनिवाडे करायचे, काही निर्णय घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. वेळप्रसंगी त्यांनी कर्जमाफी केली. पण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा कारभाऱ्यांच्या नजरेत खूप लागल्या आणि ह्याचा परिणाम असा झाला की कारभाऱ्यांनी रायगडावरून थेट आदेश काढले की संभाजीराजांच्या कोणत्याही निर्णयाला मान्यता नसणार आणि त्यांनी केलेली न्यायनिवाडे ही मान्य नसणार. मग घरातून होणारा सोयराबाई साहेबांकडून भेटणारी परकेपणाची भावना, राजकारभाऱ्यांकडून होणारा विरोध आणि आता आधी झालेल्या मोहीम गाजवायची नाही आणि राजधानीत राहायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम थोडा वेगळा होऊ लागला. आणि त्यातच ह्या सगळ्या अंतर्गत राजकारणाचा फायदा घेण्यासाठी मुघल सरदार दिलेर खानाची राजांना पत्र यायची की एवढी मानहानी सहन करून तुम्ही स्वराज्यात राहू नका, आमच्याकडे या. ह्याच्या पुढं 1678ला स्वराज्याची दक्षिण दिग्विजय मोहीम संपली. छत्रपती परत आल्यानंतर शारीरिक थकव्यामुळे छत्रपती थोडे आजारी राहू लागले. आणि त्याच काळात अजून एक अफवा उठली की 1678मध्ये शंभूराजांनी जो कलशाभिषेक केला होता त्याचा ह्या अफवेमध्ये परिणाम थोडाफार दिसतो. अफवा अशी उठली की छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, घातपात करण्याचा प्रयत्न केला. ह्या अफवेमुळं संभाजीराजे दुखावले आणि ह्याचा परिणाम असा होऊ लागला की दिलेर खानाच्या वाढत्या पत्रांचा, ह्या अफवांचा आणि आधीच्या सगळं जे काही राजकारण चालू होतं त्या सगळ्याचा एकंदरीत परिणाम असा झाला की संभाजीराजे दिलेर खानाच्या मागणीकडे कल धरू लागले. हळूहळू ती मागणी त्यांच्या मनात घर करू लागली. एकंदरीत कंडिशन्स अशा होत्या त्यावेळेस संभाजी महाराजांच्या की करत्या युवराजाने मोहिमेवर जायचं नाही. ज्या युवराजानं त्या कालखंडाच्या आधी स्वतंत्र मोहिमा गाजवल्यात त्या युवराजानं एकंदरीत त्या मोहिमा गाजवल्या तरी त्या मोहिमा गाजवल्यानंतरही मोहिमेवर जायचं नाही. त्यानंतर राज्यकारभारामध्ये त्यांचं बरंच लक्ष असायचं. ते बाहेरून येणाऱ्या वकिलांची स्वतः भेटी घ्यायचे तरीही त्यांनी रायगडावर राहायचं नाही, राजधानीत राहायचं नाही, कसल्याही प्रकारचं राज्यकारभारात लक्ष घालायचं नाही. त्यापुढं घरातून भेटणारी सावत्रपणाची भावना, मंत्रिमंडळातून होणारा विरोध आणि आता तर स्वतःच्या बापाच्या हत्येचा आरोप लागला त्यांच्यावर. हा सगळ्याचा परिणाम असा झाला की संभाजीराजांना कुठंतरी स्वतःचा पराक्रम गाजवण्यासाठी संधी शोधावी. आपण कुठंतरी अशी संधी शोधावी की जिथे आपल्याला स्वतःचा पराक्रम
गाजवायला भेटल असा विचार त्यांच्या मनात घर करून गेला. आणि ह्या सगळ्यातूनच पुढं ह्या अफवा तशा बाहेर गाजवत होत्या, तशा रायगडावर कळायच्या. ह्या सगळ्यातून कारभाऱ्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची कानभरणी केली. मग ह्याचा परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सुसंगतीत जाण्याचा ह्याचं कारण असं होतं की कवी कलश ह्यांच्यावर काळा जादू वगैरे करण्याचे बरेच आरोप लागायचे. ह्याचा परिणाम असा झाला की संभाजीराजांना सुसंगतीत जाण्याचा आदेश भेटला. सुसंगती म्हणजे सज्जनगडी जाऊन समर्थांच्या सेवेत राहण्याचा आदर्श भेटला. मग तिथून पुढं शृंगापूरहून महाराज सज्जनगडही गेले. पण सज्जनगडाला गेल्यानंतर जवळजवळ 2 महिने समर्थांची भेटच झाली नाही. दक्षिण दिग्विजय मोहिमेमधून राजा परतून आता 4 महिने जवळजवळ लोटले होते. राजांचीही भेट होत नव्हती. आणि ह्या सगळ्या वाढत्या बदनामी होणारे आरोप ह्या सगळ्यातून पळ काढण्यासाठी आणि कुठंतरी पराक्रमाची संधी शोधण्यासाठी राजांनी अखेर दिलेर खानाकडे धाव घेतली. अखेर स्वराज्याचा युवराज मोगलांच्या गोट्यात गेला.